आज्ञा. माझ्या लाडक्या गावकऱ्यांनो, मी आज या जगात नसले तरी तुमच्यावरचा माझा विश्वास अजूनही जिवंत आहे. तुम्ही माझ्यासाठी जे केलंत ते मी आयुष्यभर, हो या जन्मात नाही पण या आत्म्याच्या प्रवासात कायम जपेन. तुम्ही माझ्यासाठी न्याय मिळावा म्हणून अन्न पाण्याचा त्याग केलात, उपाशी राहिलात. तुमच्या ताटातील घास आजही तुम्हाला गोड लागत नाही. हे सगळं मला दिसतंय, मला जाणवतंय. तुमचा प्रत्येक अश्रू माझ्या वेदनेचा आवाज बनून आकाशात पोहोचला होता. पण आता माझ्याकडे एक छोटीशी पण मनापासूनची विनंती आहे. कृपया माझ्या आई बाबांना एकटे सोडू नका. ते आजही माझ्या खोलीकडे पाहतात, जणू मी आत्ता दरवाजा उघडून आई बाबा मी आले म्हणेन. पण मी येऊ शकत नाही. माझं आयुष्य इथंच थांबलं. त्यामुळे तुम्हीच त्यांची सावली बना, त्यांचा आधार बना. त्यांना शेवटपर्यंत साथ द्या. त्यांच्या डोळ्यांतली पोकळी तुमच्या मायेने थोडी भरू द्या. त्यांच्या हाताला धरून म्हणा की आम्ही आहोत तुमच्या सोबत. आणि तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. माझ्यासाठी उपाशी राहिलात, झोप हरवलीत, शरीर थकलं. मी हे सगळं पाहतेय. पण आता मला नको आहे की तुमची वेदना माझ्या नावावर लिहिली जावी. तुम्ही मजबूत उभे राहा. माझ्या न्यायाची ज्योत हातात घ्या, पण मनातली शोकाची राख हळूहळू शांत होऊ द्या. तुमच्या प्रेमाने, तुमच्या मायेने मी आजही इथेच आहे, तुमच्या मध्ये आहे. धन्यवाद तुमच्या प्रत्येक निष्ठेसाठी, प्रत्येक श्वासासाठी, प्रत्येक लढ्यासाठी.